हॅलो फ्रेंड्स, आज आपण झणझणीत काळ्या रश्शाची अस्सल मराठमोळी डिश बनवणार आहोत. ती म्हणजे चना मसाला. ही डिश आपण ओल्या चण्यांपासून बनवणार आहोत. ही अत्यंत सोपी व भाकरीसोबत मस्त लागणारी अशी डिश आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपण इथे ओले चणे, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, खोबरे, 2 कांदे, लसूण व कोथिंबीर घेतली आहे. आता आपण इथे कांदा आणि खोबरे भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला कांदा फोडून घ्यायचा आहे. नंतर गॅसवर ठेवून चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा. तसेच खोबरे देखील भाजून घ्यायचे आहे. इथे खोबरे भाजताना त्यावर मस्त काळा रंग येईपर्यंत भाजायचे आहे, म्हणजे आपल्या काळ्या मसाल्याला चांगला रंग येतो. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा, भाजलेले खोबरे, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून दळून घ्यायचे आहे. आता एका कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि दळलेला मसाला टाकून चांगले परतून घ्यायचे आहे. नंतर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट टाकून पुन्हा परतून घ्यायचे आहे. मसाला लागू नये म्हणून आपण इथे थोडे पाणी टाकले आहे. आता चवीपुरते मीठ टाकायचे आहे व मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. नंतर 1 कप ओले चणे आणि थोडेसे पाणी टाकून वर झाकण ठेवून 5 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आता 5 मिनिटे झाली आहेत, तर यात आपण गरम पाणी टाकणार आहोत.
तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी टाकायचे आहे. इथे आपण 1 ग्लास पाणी टाकले. आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. आता 15 मिनिटे झाली आहेत. तुम्ही बघू शकता की आपले चणे चांगल्या पद्धतीने शिजले आहेत. तर हा झणझणीत ओले चना मसाला तयार आहे. तुम्ही बघू शकता याला किती छान तर्री देखील आली आहे. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ही अत्यंत चविष्ट लागते. तर तुम्ही नक्की बनवून बघा व शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तसेच नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅपी कुकिंग.